तर संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना मारण्याचा कट होता। रोहित पवार यांनी हा मोठा दावा केलेला आहे। रोहित पवार यांनी या हल्ल्याचा काल निषेध केला होता आणि आज त्यांनी हा मोठा दावा केलाय। संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना मारण्याचा कट होता असं रोहित पवार म्हणतात। जो दीपक काटे तो भाजपचा कार्यकर्ता आहे हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे। पुण्याच्या एअरपोर्टला सुद्धा एक पिस्तूल आणि 28 कारतूज, पण त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर युवा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा युवा संयोजक पश्चिम महाराष्ट्र असं काहीतरी त्या दीपक काटेचं पद आहे। या झुंडाशाहीच्या लोकांनी या दीपक काटेली या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी प्रवीण दादांना परत एकदा रस्त्यावर आणलं। परत कुठेतरी त्यांना कदाचित आपल्याला म्हणावं लागेल हा त्यांना मारण्याचा कट होता। आम्हाला असंही कळतंय की त्या दीपक काटेकडे बंदूक होती, पिस्तूल होता। खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे। आणि प्रवीण दादा गायकवाडांवर जो मारण्याचा कट होता नाही तर मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांना झाला, त्यांचा विचार हा संपवण्याचा प्रयत्न जो झाला, त्या दीपक काटेवर एक कडक कारवाई लवकरात लवकर करणं तितकंच महत्त्वाचं आहे।